हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर आहे ना, मॅडमने मला सकाळी सकाळी फोन केला होता 7:22ला की बाबा माझ्यासोबत यायचं आहे तुला ॲन्युअल फंक्शनला एका स्कूलच्या. तर मी म्हटलं ठीक आहे बाबा. आणि मी सकाळी सकाळी 7ला स्वयंपाक 7:22ला स्वयंपाकाला लागले बरं. राजला सोडून आले तो पटपट पीठ मळलं, मटकी बनवली, पण खूपच उशीर झाला होता मला. त्यालाच आहे ना 8 वाजले होते. मी पाणी पण ठेवलं होतं तापायला बरं एका साईडला मला आंघोळीला. मग नंतर पटकन आंघोळ केली. 8:10लाच मी मॅडमसोबत निघाले, 8:10 ते 8:15ला. आणि पोळ्या तशाच बाकी होते. माझ्या मम्मीला आजीला म्हटलं, आजी प्लीज कर का आजच्या दिवस पोळ्या मुलांना डब्याला द्यायला. मग आम्ही गेलो बरं तसंच ॲन्युअल फंक्शनसाठी. मॅडम म्हणल्या की माझी स्क्रिप्ट ऐक विद्या, मी स्क्रिप्ट तयार केलेली आहे. मग मी म्हटलं मॅडमला ठीक आहे, ओके मॅडम. आणि ना मी मस्तपैकी असं रिलॅक्स बसले बरं, कारण मी केस पण एवढे वेळेवाकडे विसरले होते गाईस की मला पण चांगलं वाटत नव्हतं बरं. मग मी काय केलं, तिथं बसल्या बसल्या थोडेफार केस आहेत ना, कॅमेरा ठेवला खाली आणि केस व्यवस्थित केले, कारण की ना ते केस जरा चांगले असल्यावर चांगलं वाटतं जरा. मग मी थोडंफार सेट केले केस आणि केसाला क्लचर लावला, मॅडमसोबत बोलत बोलत मॅडमची स्क्रिप्ट ऐकत. आणि थोडंसं बॉडी लोशन लावलं हाताला, कारण की मी काहीच नव्हते आवरून गेले, तसंच फक्त कंगवा फिरवलं तर मॅडमने फोन केले होते म्हणून. आणि आम्हाला जायचं होतं निराला बाजाराला, तर गाडी जात होती पुढं. मग त्यानंतर आहे ना तिथे ना मॅडमला एक मॅडमची नाही का पेशंट भेटली बरं. ती म्हटली मॅडम म्हणजे छान असं बोलली मॅडमला. मग आम्ही निघालो बरं आतमध्ये. मग आतमध्ये निघाल्यानंतर मी जाऊन बसले थोडंसं चेअरवर, आणि थोडंसं मला भारी फील येत होतं बरं. म्हणजे थोडंसं भारी म्हणजे त्या मानाने बरंच चांगलं वाटत होतं, कारण की काम असं नॉर्मल फोटो काढायचं काम किंवा व्हिडिओ काढायचं काम म्हणजे कंटाळा येत नाही बरं याच्यामध्ये, कारण मला खूप आवडतं व्हिडिओ काढायला. त्यामुळे त्यानंतर आहे ना मग मॅडमचं थोडंफार मी व्हिडिओ काढला बरं, कारण की मॅडम मला त्यासाठीच घेऊन गेलं होतं, कारण की त्यांचे व्हिडिओ काढायला ॲन्युअल फंक्शनसाठी किंवा त्यांचं भाषण करायला. तर मी एकदम छान प्रकारे त्यांचे फोटोज पण काढले, त्यांचे व्हिडिओज पण काढले, आणि बसले तिथं व्हिडिओ काढत आणि फोटो काढत, स्वतःला दाखवत की बाबा मी कशी बसलेली आहे, आणि थोडंसं व्यवस्थित असं म्हणजे मागे हे करत. मग त्यानंतर आहे ना मला खूप साऱ्या गोष्टी आहेत ना, म्हणजे मला इथे ना हे फ्लॉवर्स खूप आवडले बरं, म्हणजे एकदम भारी दिसत होते ना, आकर्षक पण वाटत होत्या. मग ते बघितले, आणि ते बघितल्यानंतर मॅडमचं समजा नाही का, मॅडमनी ना मुलींना आणि यांना छान असं ते गिफ्ट देतात बघा, ते दिल्या बरं. ह्या मॅडम ज्या आहेत त्या सरकत आहेत बघा, त्यांची साडी मला एवढी आवडली, खूप आवडली. आणि मग त्यानंतर आहे ना मी स्वतः त्यांना एका जणाला व्हिडिओ दिला आणि त्यांना म्हटलं की असा व्हिडिओ काढा की मी व्हिडिओ बनवते. ते म्हटले ओके. तर मग त्यानंतर मी व्हिडिओ काढला आणि त्यांना थँक्यू म्हटले त्यांनी माझा व्हिडिओ काढल्याबद्दल. मग असं गिफ्ट कॉन्ट्रीब्यूट केल्यानंतर फायनली, आणि यांची बघा साडी मला खूप आवडली, मला खूपच जास्त आवडली होती त्यांची साडी. मग त्यानंतर कॉन्ट्रीब्यूट केल्यानंतर गिफ्ट्स वेगवेगळे आणि बक्षिसं मी बसले बरं येऊ ना. मग मॅडम पण बसल्या होत्या इथे बघा. मला असं ह्या तिघी पण मॅडमच होत्या. जरा आपण आहे ना आपले विचार ऑटोमॅटिक चेंज होतात बरं गाईज. आपण चांगल्या लोकांसोबत राहिलं चांगले, वाईट लोकांसोबत राहिलं वाईट. मग त्यानंतर हे बघा हे नाट्यमंदिर दाखवते मी तुम्हाला. म्हणजे मी बाहेर आले डबल, कारण की मॅडमने म्हटलं मॅडम मी 2 मिनिटात येते. मला व्लॉगला दाखवण्यासाठी मी व्हिडिओ दाखवला बरं. हा हॉल होता, आणि मस्तपैकी मी याच्या अगोदर पण आलेली इथे, पण आज फर्स्ट टाईम म्हणजे डायरेक्ट ते पण पुढं जाऊन, कधी तर मी मागच्याच लाईनीत उभं बसलेली बरं, कधी पण माझ्या मुलांसाठी जरा. आणि मस्त त्यांचे ना गॅदरिंग चालू होती, गाणे पण छान असे चालू होते. ते गाणे ऐकत होते बरं मी. गॅदरिंग सुरू झाल्यानंतर तिथे ना एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं गाणं लावलं बघा. मी कोणतेच व्हिडिओ शूट करणार नव्हते. मला एवढं भारी वाटलं ना ते गाणं ऐकून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, म्हणजे खूप छान वाटलं बरं. मी याच्या अगोदर एवढ्या वेळेस गॅदरिंगला आले, पण मला कधीच माझ्या मुलांच्या पण गॅदरिंगला पर्सनली कधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं गाणं ऐकायला नाही भेटलं. पण हे खूप छान होते, आणि ही शाळा पण खूप छान होती बरं. त्यांनी नाही का सर्व धर्मसमभाव ठेवलेत त्यामुळे. मग त्यानंतर जे पॅरेंट्स होते त्यांनी थोडाफार डान्स घेतला. त्यानंतर मग आम्ही रिटर्न निघालो, कारण की मॅडमला पण जायचं होतं आणि त्यांना काम होते, त्यामुळे आम्हाला काही गॅदरिंग बघता नाही आली. आम्ही जेवढे 2-3 गाणे बघितले आणि निघालो. मग निघाल्यानंतर मॅडम म्हटल्या थांबा, तुम्ही जेवण करून नाही आला, तुम्ही थोडं नाश्ता करा. तर आम्ही नाश्त्यासाठी तिथे बसलो बरं. मॅडम म्हणल्या मी जेव्हा पीजीला होते समजा घाटीला होते, तेव्हा आम्ही इथं सकाळी सकाळी ब्रेकफास्ट करायला यायचो. आणि त्यांनी म्हणजे आम्ही घेतला बरं. तिथं एवढा टेस्टी लागत होता तो ब्रेकफास्ट, म्हणजे एकदम भारी लागत होता बरं. आणि त्यासोबत त्यांनी ना टरबूजचा ज्यूस आहे ना मागवला होता बरं. हो, मग ते खाल्ला आम्ही, आणि एकदम छान प्रकारे मॅडमने अशी ट्रीट भेटली आम्हाला. म्हणजे मला असं वाटलं, कारण की मी सकाळी चहा पण नव्हते पेले घाईघाईत. आणि मग मी असे ना मॅडमला न दाखवण्यासाठी व्हिडिओ, कारण की माझा व्हिडिओ पूर्ण दिसतो ना, दाखवण्यासाठी मी असं नॉर्मल असं व्हिडिओ कॅमेरा हाईड करून ठेवला, कारण की त्यांना कोणालाच माहीत नाही मी व्लॉग बनवते. मग त्यानंतर मस्तपैकी ट्रीट घेतल्यानंतर एकदम पोटभर जेवण केल्यानंतर आम्ही मॅडमनी पैसे दिले आणि आम्ही निघालो. आणि मग इथे एकदम छान पेस्ट्री होते बरं. तर राहुलने बाहेरून हॉर्न वाजवला, त्यामुळे मला पटकन आतमध्ये जाऊन बसावं लागलं, कारण की मी जर गेले नसेल तर मॅडम चिडल्या असत्या माझ्यावर. मग मस्तपैकी बसले, आणि आमच्या जनरल टॉक चालू होत्या. म्हणजे मॅडम म्हटल्या छान व्हिडिओ काढले तू, फोटोज पण छान काढले. मी म्हटले थँक्यू मॅडम. आणि थोड्याफार दुसऱ्या टॉक चालू होत्या, सोशल मीडियाज किंवा काही असं की आपण
आपण कसं सोशल मीडियावर ॲक्टिव्ह राहिलं पाहिजे किंवा काही असं. मग अशा प्रकारे ना एकदम छान अशा वातावरणातून बाहेर निघाल्यानंतर आणि चांगला असं मॅडमसोबत गेल्यानंतर म्हणजे ना मॅडमसोबत जायला मला आवडतं बरं. मग आम्ही हॉस्पिटलला आलो बरं. हॉस्पिटलमध्ये मला सगळ्यांनी विचारलं कुठे गेली होती, आम्हाला सांगायचंच ना. मी म्हटलं ठीक आहे, नेक्स्ट टाईम जात असले ना तुम्हाला नक्की सांगाल. आणि ना बसले थोडं रिलॅक्स आणि दिवसभर एडिट करत. आणि काम झाल्यानंतर मी माझं आहे ना टायपिंग क्लासला निघून आले, कारण की मला 4 वाजले होते तिथं एडिट करत बसायला व्हिडिओज थोडे मॅडमचे. आणि मग 4 वाजता मी टायपिंग क्लासला निघून आल्यानंतर मस्तपैकी अशी टायपिंग केली आणि टायपिंग करता बघत होते की बाबा आजचा लुक कसा दिसायला आपला. तर आजचा लुक खरंच माझा छान दिसत होता. मी स्वतःची आवडले. आणि आपल्याला पण आपला व्हिडिओ आवडत असेल तर मग नक्की लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा. त्यानंतर ना मी थोडीफार प्रॅक्टिस केली बरं, कारण की मला व्हिडिओ एडिट करायचा होता आणि इन्स्टाला, त्यासाठी